दापूर येथे ग्रामस्थांच्या वतीनं धोंडवीर नगरचे पोलीस पाटील बाळासाहेब पवार यांना राज्यपाल आदर्श पोलीस पाटील पुरस्कार मिळाल्याबद्दल दापूर ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। ज्ञानेश्वर साबळे पाटील उपाध्यक्ष सिन्नर तालुका पोलीस पाटील संघटना, अमोल आव्हाड उपाध्यक्ष जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समिती दापूर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रभाकर दराडे, माजी चेअरमन विकास सोसायटी दापूर यांनी केलं। दापूर गावच्या सरपंच वनिता बाळासाहेब आव्हाड, सरपंच माजी सरपंच सोमनाथ आव्हाड, तंटामुक्ती अध्यक्ष कचुनाना आव्हाड, माजी सरपंच रमेश आव्हाड, खरेदी विक्री संघाचे चेअरमन दत्तू शेठ आव्हाड, योगेश आव्हाड, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस सिन्नर, आव्हाड बाबा शिवाजी दराडे, चेअरमन विकास सोसायटी दापूर, बाळासाहेब आव्हाड, भाऊसाहेब कांदे, सोमनाथ विंचुरे, अंबादास आव्हाड, अशोक बुरांडे, अण्णाभाऊ आव्हाड, रामदास आव्हाड आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। धोंडवीर नगरचे पोलीस पाटील बाळासाहेब पवार यांना राज्यपाल आदर्श पोलीस पाटील पुरस्कार मिळाल्याबद्दल दापूर ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। आपली भारत माता, त्यानंतर आपल्या देशातील सर्व साधू संत, त्यानंतर आपले माता पिता आणि तुम्ही सर्व या ठिकाणी माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व ज्ञानवंत बुद्धिमंत यांना तुम्हाला सर्वांना मी साष्टांग घालतो। या ठिकाणी आज दापूर गावी मला बोलावलं। माझा पुतण्या विलास, त्याचा पण मुलगा अक्षय हा पण UPSC मध्ये परीक्षा पास होऊन पंतप्रधान कार्यालयामध्ये तो कार्यरत आहे। आज येथून त्याचा प्रवास पुन्हा सुरू झाला, पुन्हा त्याने UPSC परीक्षा दिली आणि आज 604 या मार्काने तो पास झाला। असो गेले 22 वर्षांपासून, तसे मला 27 वर्ष झाले, परंतु 22 वर्षांपासून मी या पुरस्काराच्या संदर्भामध्ये लढत येतो। मी घरामध्ये कधी बसून राहिलो नाही, मी माझं कर्तव्य करत राहिलो। काम करत असताना अनेक प्रकारचे मला संघर्ष करण्याचा योग आला, परंतु मी कधी घाबरलो नाही, डगमगलो नाही, माझ्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहिलो। सन 2010 साली दबंग अधिकारी मंगलशिव सूर्यवंशी नावाचे, मला त्यांच्याबद्दल आजही गर्व वाटतो, अभिमान वाटतो, कौतुक वाटतं, कारण असा अधिकारी क्वचित कधीतरी लाभतो आणि तो मला लाभला। त्यांच्या काळामध्ये योगायोग त्यावेळेचे व्हिडिओ संदीप कोईनकर आणि सभापती सुलोचनाताई चव्हाण, त्यावेळेस मला सिन्नर तालुक्यामध्ये तंटामुक्तीचा पहिला पुरस्कार मिळाला। सिन्नर तालुक्यामध्ये पहिलं एकमेव माझं धोंडवीर नगर गाव फक्त तंटामुक्त झालं। पहिल्या नंबरना मला तो पुरस्कार मिळाल्यामुळं खूप समाधान वाटलं। स्टार 24 फास्ट न्यूज साठी युनुस मणियार, दापूर।